मेट्रो 3 प्रकल्पग्रस्त आहोत. मेट्रो 3 जी आम्ही आमची हक्काची घरं शासनाला दिली होती, त्या मेट्रो 3च्या प्रकल्पासाठी आमच्या छाताडावरी मेट्रो धावते. आज 8 वर्ष झाली आमचं पुनर्वसन होऊन. ही सगळी माणसं आमच्या सोबत आहेत. 8 वर्षामध्ये एमएमआरसीएल प्रशासनाला एकदाही जाग आली नाही की तिथे जाऊन बघावं की लोक कशी राहत आहेत. आज आमच्या इमारतींना पिण्याच्या पाण्याची लाईन दिली नाहीये. 2 पाण्याच्या लाईन सेन्शन असताना फक्त एकच पाण्याची लाईन टाकली गेली. एक लाईन गेली कुठे? आज आम्ही तक्रार देणार आहोत, एफआयआर करणार आहोत पोलीस स्टेशनला की आमची पाण्याची लाईन चोरीला गेली. 8 वर्षामध्ये गटाराची लाईन देऊ शकली नाही एमएमआरसीएल आम्हाला. इथले जे अधिकारी आहेत त्यांना वारंवार पत्रव्यवहार केल्यात. आज इकडे सगळ्या विंगची लोक आहेत. 10 सोसायटी आहेत आमच्याकडे, 10 सोसायट्या पुनर्वसनाच्या आहेत. 10 सोसायट्यांमध्ये एकदाही कोणाला वाटल्याने जाऊन बघावं घरांना गळती लागली आहे, टेरेसच्या टाके लिकेज होत आहेत. अहो गटाराची लाईन नाहीये, एसटीपीचे प्लांट खाली लावून ठेवलेत. पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती असते की गटाराचं पाणी, संडासाचं पाणी आमच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये जातं. माझा सवाल आहे अश्विनी बेडे मॅडमला, मॅडम त्या टाकीतलं पाणी तुम्ही येऊन प्याल का? खाली जर तुम्ही बघितलं तर तुमची इच्छा होणार नाही. आज माणसं आहोत की जनावर आहोत आम्ही. आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांना इशारा देतोय. हे आंदोलन नाहीच आहे, हा फक्त इशारा आहे, शांतता आहे. ही आमची प्रतिमा नाहीये, पण प्रयत्न आहे. हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना. अधिवेशन सुरू आहे सर. 1350 कुटुंब इथे राहत आहेत, पुनर्वसन केलंय. 15 तारखेला नरेंद्र मोदी येणार आहेत. त्या ठिकाणी जर आंदोलन करण्याची वेळ आली तरी संभाजी ब्रिगेड आणि सारे रहिवासी मागे हटणार नाही. त्याची दखल घ्यावी. लवकरात लवकर आमच्या प्रश्नांची वाचा फोडावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. उद्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.